नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही एकदम इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच. तर त्याचप्रमाणे तुम्हाला आज पण मी एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे आणि जो मी आज तुम्हाला पॉईंट सांगणार आहे, तो एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदम लक्ष देऊ नका. तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हाला तो जर ह्या प्रकारची जर तुम्ही चुकी केली, तर तुमचा चॅनलला इफेक्ट पडू शकतो आणि तुमचा चॅनल मोनेटाईज असेल तर डिमोनेटाईज होऊ शकतो आणि जर मोनेटाईज नसेल झाला, तर तुमचा चॅनल हा फ्रीज होऊ शकतो आणि मोनेटाईज पण होऊ शकणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो की ज्याप्रमाणे आपण जर स्वतःचे व्हिडिओ आपण स्वतःच बघितले, तर आपल्या चॅनलवर इफेक्ट पडतो आणि आपला चॅनल जो आहे तो फ्रीज होतो. तर मित्रांनो, आपला चॅनल जर एक बार फ्रीज झाला, तर त्या चॅनलला आपण परत ग्रो करण्यासाठी आपल्याला 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. तर अशा प्रकारची जर तुम्ही चुकी केली, तर तुमच्या चॅनलवर खरोखर इफेक्ट पडू शकतो आणि तुमचा चॅनल जो आहे तो डाऊन होऊ शकतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो की आपण स्वतःचे व्हिडिओ जर आपण बघतोच, जर आपण लाँग व्हिडिओ आपले स्वतःचे आपणच बघितले, तर आपल्या चॅनलवर खूप इफेक्ट पडतो आणि आपला चॅनल डाऊन चालतो. जर आपल्या चॅनलवर 100 व्ह्यूजच्या वरती जर व्ह्यूज येत असतील आणि त्यावेळेस जर आपण स्वतःचे व्हिडिओ जर आपण स्वतःच बघत राहिलो लाँग व्हिडिओ, तर त्या आपल्या चॅनलवर इफेक्ट पडतोच, म्हणजे 100% पडतो आणि आपला चॅनल जो आहे तो डाऊन व्हायला सुरुवात होतो आणि 1-2 दिवसामध्ये आपला चॅनल डाऊन होतो. तर त्याचप्रमाणे तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ आपण स्वतःची शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हीच बघितले, तर त्या आपल्या त्या चॅनलवर काय इफेक्ट पडेल, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, जर आपला स्वतःचा जर शॉर्ट चॅनल आहे, आपण शॉर्ट चॅनल बनवला आहे, आपण शॉर्ट चॅनल क्रिएट केला आहे आणि आपण स्वतःचे शॉर्ट चॅनलचे जे व्हिडिओ आहेत, शॉर्ट व्हिडिओ, ते जर आपण स्वतःचे व्हिडिओ आपण स्वतःच बघत असाल, तर त्याला इफेक्ट काय पडू शकतो? तर जर आपण YouTubeमध्ये शॉर्ट व्हिडिओ पाहत स्वीप करता आपल्याला जर YouTubeने आपला स्वतःचा व्हिडिओ रिकमेंड केला, तर आपण तो व्हिडिओ पाहावा की स्वीप करावा? तर मित्रांनो, जर आपल्याला स्वतःचा व्हिडिओ आपल्याला शॉर्ट व्हिडिओ जो असतो, तो जर YouTubeने आपल्याला रिकमेंड केला, तर पूर्ण बघितला तरी काही नाही. पण आपण ज्यावेळेस स्वतः सर्च मारून जर आपण स्वतःचे शॉर्ट जर आपण स्वतःच बघाल, तर त्यावेळेस आपल्या चॅनलवर इफेक्ट पडू शकतो. ज्यावेळेस आपण स्वतःचा व्हिडिओ आपण सर्च मारून आपण स्वतः बघितलेत शॉर्ट, तर आपल्या चॅनलवर इफेक्ट पडू शकतो आणि आपला चॅनल डाऊन होऊ शकतो. तर मित्रांनो, अशी गलती कधी करायची नाही. जर आपण YouTube शॉर्ट बघता जर YouTubeनेच आपल्याला आपला स्वतःचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो रिकमेंड केला, तरच आपण शॉर्ट व्हिडिओ बघायचा. नाहीतर आपण जर सर्च मारून जर आपले व्हिडिओ बघाल, तर आपल्या चॅनलवर इफेक्ट पडू शकतो आणि आपला चॅनल फ्रीज होऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आपल्याला आपण स्वतःचे शॉर्ट व्हिडिओ बघायचे की नाही बघायचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती समजली असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.